दशक 5वा, समास 10वा, सिद्ध लक्षण निरूपण। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं। श्रीदासबोधाभिधं यक्कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा। सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे। तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा। महाराजया सद्गुरु रामदासा, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आता दशक 5वा संपतोय आज, समास 10वा। त्या ठिकाणी पण सिद्ध लक्षण बघतोय। सतत नाही, जे नाही ते सांगून समर्थांनी सिद्ध लक्षणाकडे आपलं लक्ष ओढून घेतलं आहे, की असं असलं तर नाही। आणि सगळ्यात मुख्य लक्षण त्यांनी सांगितलेलं म्हणजे याचा अगदी सगळ्यांचा एकत्र जर विचार करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संशय मनात नको। जर एखादी गोष्ट चांगली आहे, पटायचं असेल आपल्याला, तर त्याच्यावरती आधी विश्वास ठेवायचा। विश्वास ठेवल्यानंतर ती आपल्याला पटली आहे ना, तर मग कोणत्याही प्रकारचा संशय त्या ठिकाणी असायला नको। संशय विरहित असं जर काही आपल्याला वाटलं आणि त्याचा परिणाम त्यांनी सांगितला, त्याची सिद्धता त्यांनी सांगितली। सिद्धतेला खूप महत्त्व आहे। सिद्धता म्हणजे परिस्थितीमध्ये बदल न झाला तरीही जर मनामध्ये समाधान राहत असेल, विवेक आणि वैराग्य हे कठीण जरी शब्द असतील तर त्या शब्दांचं सिद्धता काय आहे शेवटी, की मनामध्ये समाधान आणि आनंद जर मनामध्ये टिकत असेल, राहत असेल आणि बुद्धी या सगळ्या गोष्टी ऐकत असेल, हृदयाला जे वाटतं ते ऐकत असेल आणि शांतता प्रस्थापित झाली असं वाटत असेल, तर हेच महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळाली असं गृहीत धरून समाधान ही त्याची सिद्धता आहे। आणि समाधान मिळणं आणि समाधान टिकणं या दोन्ही गोष्टींवरती भर, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की समाधान आणि सिद्ध लक्षण, वैराग्य, विवेक, आत्मा या सगळ्या गोष्टी शब्दांमध्ये न गुरफटता आपण त्याचा सरळ परिणाम जर लक्षात घेतला
आणि सांगणारे कोण आहेत? मुख्य म्हणजे सांगणारे कोण आहेत? आपले समर्थ आहेत. आणि समर्थ आहेत सांगणारे आणि त्यांना जे काही दिसलं आहे, त्यांना जे काही जाणवलं आहे ते त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे सद्गुरूंवरती श्रद्धा असायला पाहिजे. आज गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये त्यांनी दिलं आहे आज, की एका व्यक्तीला सांगितलं, एक व्यक्ती होता, त्याची मुलगी लग्नाची आणि छान होती, बरी होती दिसायला. 4-5 वर्ष लागली त्याला लग्न ठरायला, पण लग्न ठरेना. 3-4 वर्ष बघतायत आणि लग्न ठरलं नाही. मुलगी दिसायला बरी होती, वडिलांजवळ पैसे पण होते आणि तरीही मुलीचं लग्न ठरेना. पण 4-5 वर्षानंतर जेव्हा योग आला आणि लग्न ठरलं, तर मोठ्या दिमाखात तो व्यक्ती सांगत होता म्हणे, की माझ्या मुलीचं लग्न मी थाटात केलं. मग समर्थांनी असं सांगायचं सूचित केलं आहे आपल्या सद्गुरूंनी. त्याला कोणीतरी विचारलं, बाबा रे मग 4 वर्षापूर्वी का नाही ठरलं? आधीपासून जर तुझे प्रयत्न सुरू होते, तुझी मुलगी दिसायला चांगली आहे, त्यानंतर तुझ्याजवळ पैसा आहे, मग आधी तुझं का ठरलं नाही? नाही जमलं म्हणे तो. तेव्हा काय जमलं नाही? मग हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की तेव्हा जमलं नाही आणि आता जेव्हा जमलं आहे त्यावेळी मी केलं म्हणतो आहे. हा जो कर्ताभाव आहे, त्या कर्ताभावाने सुखदुःख आहे असं या गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनात आहे. कर्ता आहे असं जेव्हा वाटतं, प्रत्यक्षामध्ये आपल्याला तो भ्रम आहे. आपण हे करतो ह्या सगळ्या आनंदाने करायचं, दुःखही भोगायचं नाही. कसं दुःख नाही असं कसं म्हणता येईल? प्रत्येकाला दुःख आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आहे. दुःख भोगायचं, आनंदही घ्यायचा, पण त्या गोष्टीमध्ये माझ्यामुळे काही घडलं आहे असं नाही. मग त्या एका वाक्यामध्ये त्यांनी सांगितलं, बाबा रे आतापर्यंत जमत नव्हतं तेव्हा असं काही बोलला नाही आणि लग्न जेव्हा झालं तेव्हा प्रत्येकाला सांगत सुटला आहे, की मोठ्या दिमाखात सांगतोय की माझ्या मुलीचं लग्न मी थाटात केलं, जावई मिळाला म्हणून झालं आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. एकदा तरी असं जाणवलं का की काहीतरी कृपा आहे? आणि जेव्हा नव्हतं जाणवत तेव्हा कसा शांत बसला? या सगळ्या गोष्टीतून कर्तेभाव काढायचा असतो फक्त सद्गुरूंना, बाकी काही नाही. आनंद कसा होणार नाही? उलट त्याच्या मुलीच्या लग्नाचा इतरांनाही आनंदच आहे. कोणाला आनंद नाही त्यामध्ये? वडिलांना विशेष आहे, आईला विशेष आहे, पण त्यामध्ये कर्ताभाव आल्यामुळे आपण अडकतो. एवढंच त्यांना सांगायचं आहे. लग्न करायचं आहे, अतिशय दिमाखात लग्न करायचं आहे, त्याला कोणीही वाईट म्हणत नाही, पण तुझा कर्तेपणा जो आहे ना, तो जर काढला तर त्याला चिकटलेलं सुख आणि दुःख आपल्याला बाधत नाही. म्हणण्याचा उद्देश त्यांचा ते आहे की मनामध्ये अशी अवस्था ठेवायची, लग्न झालं उत्तम आहे, समर्थांची कृपा आहे किंवा देवाची कृपा आहे, आणि जेव्हा होत नव्हतं तेव्हासुद्धा जी सहनशक्ती मला मिळाली तीसुद्धा त्यांचीच कृपा आहे. मग हे सुखदुःखामध्ये आपण जर अलिप्त राहिलो म्हणजे ते समाधान टिकतं. एवढंच ज्ञान. आता ही जी सिद्धता आणि पुढे ज्ञान मिळवणं आणि त्याच्या वरवर जाणं आणि ते काय ध्यान सांगतील, जे काय तो आपल्याला पुढे अचीव करायचं आहे, जे काही आपल्याला मिळवायचं आहे, त्याच्या पायऱ्या आणखी वेगळ्या असतील. पण सध्या सिद्धता म्हणजे कोणती, सिद्धलक्षण म्हणजे कोणतं आहे? त्या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा सुख आणि दुःखामध्ये शांत राहायचं आणि आपल्या सद्गुरूंवर विश्वास ठेवायचा. आणि त्यांना विश्वास ठेवणारा हा जो मी आहे, तो आनंदी आहे, तो समाधानी आहे, तो साक्षीभावाने आपण बघू शकलो पाहिजे. बस एवढ्या 3 गोष्टी जरी केल्या तरी मोठे मोठे शब्द आत्मा, विवेक, वैराग्य या सगळ्या गोष्टी सोडल्या तरी स्वतःबद्दलचं ज्ञान की मी बघणारा आहे, जी काय सृष्टीचा खेळ चालला आहे, आत्मसाक्षात्कार व्हावा, सृष्टीचा खेळ करावा, आत्मसाक्षात्कार व्हावा, ब्रह्माचा खेळ करावा, या सगळ्या गोष्टी मनामध्ये जर असतील तर तो साक्षीभावानी सगळ्या गोष्टींकडे कसं बघतो आपण? जसं आपण इतरांच्या मुलाच्या लग्नाकडे साक्षीभावानी बघतो, छान झालंय, वाईट झालंय, दोन्ही याचं मिश्रण आपल्या मनामध्ये असतं, तसंच मिश्रण स्वतःच्याही बाबतीत ठेवावं एवढी अपेक्षा आहे. या ठिकाणी आपण एवढं जरी मनात त्याचा थोडीशी उजळणी केली मागच्या याची, तर या सगळ्या गोष्टींची उजळणी इथे येऊन टाकते. आता समर्थांना बोलायचं आहे की तुम्हाला जो विश्वास वाटायचा आहे, विश्वास जो ठेवायचा आहे, शिष्याने प्रश्न विचारला आहे, हो विश्वास ठेवायचा आहे. मग या ठिकाणी अर्थ आपण असा काढला की स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे, कारण मला जे आवडलं आहे ते सर्वोत्तम आहे, ह्यावरती पहिल्यांदा शिष्याने विश्वास ठेवायचा की आता जो मार्ग मला मिळाला आहे तो उत्तम आहे. किती त्रास होता त्या उत्तम मार्गाकडे वळायला, किती मनाला त्रास झाला, किती मनाला यातना झाल्या, पण त्या सगळ्या यातनांमधून जितका कष्ट जास्त तितकं फळ मोठं, जितक्या यातना अधिक तितकं फळ मोठं, आणि देणारा पुढे सद्गुरू आहे. या सगळ्या गोष्टींनी मन एकदा ठीक झालं की त्यांनी प्रश्न विचारला, मग विश्वास कसा ठेवायचा? जेणे थोड्या 2 ओळी वाचते मागच्यात, ऐक निश्चय तो ऐसा. मग त्यांनी प्रश्न विचारला, तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरोपावे श्रीराम. कोणता निश्चय करायचा आहे त्याचं मला लक्षण सांगा. मग तव ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव आहे कैसा, नाना देवांचा वळसा करूच नये श्रीराम. मुख्य म्हणजे नाना देवांचे वळसे अनेक लोकांना नाही करायचं,
अनेक देवांकडे नाही जायचं. आता एकदा म्हणे सद्गुरूंकडे आले. गोंदवलेला एक व्यक्ती आला आणि त्याला खूप समाधान मिळालं. म्हणजे मिळालं म्हणतो आपण, हेच तर किती बारीक बोलतात ते. त्यांनी सांगितलं, सद्गुरू असतानाची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं, नाही वाणीरूप याच्यामध्ये सांगितलं आहे आजच्या ह्याच्यात, की तो आला आणि त्यांनी म्हटलं, कसं वाटतंय तुम्हाला? अतिशय आनंद, इतकं भरून आलं आहे, इतकं माझ्या मनाला समाधान आहे की ते समाधान मी शब्दात वर्णन करू शकत नाही. असं म्हटल्यावर सद्गुरूंना छान वाटलं. पण सद्गुरू सगळं ओळखतात ना, म्हणूनच तर विचारतात पुन्हा पुन्हा, बाबा रे बरं वाटलं? हां छान वाटलं, आशीर्वाद आहे. आणि लागली इतकं सगळं मिळालं की आता मी शब्दात वर्णन करू शकत नाही. हे बोलघेवडेपणा असतो आपला. प्रत्येक वेळी जो आपला बोलघेवडेपणा आहे ना, ती लबाडीच तर सद्गुरूंना आवडत नाही. मग त्यांनी जेव्हा विचारलं, मग आता बाबा रे उद्या कुठे चालला आहे? इथून आम्ही तुळजापूरला चाललो आहे, इथून आपण पंढरपूरला जातो आहे आणि मग हे सगळं 2-3 ठिकाणं करून घरी जाणार आहे. मग त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी समर्थांनी त्याच्या मनातली शंका काढण्यासाठी, याचा अर्थ तुळजापूरला जाऊ नये आणि पंढरपूरला जाऊ नये असा अर्थ नाही. त्यांनी सांगितलं, बाबा रे तुला जर समाधान मिळालं आहे याच ठिकाणी, तर पूर्ण समाधान झाल्यावर आणखी ठिकाणी जायची गरज का वाटते तुला? म्हणजे तिथे तू पुन्हा काहीतरी मागणार, पुन्हा तिथे कोणी काही विचारलं तर सांगणार मला पूर्ण समाधान मिळालं. मग प्रत्यक्षात तुला मिळालं आहे का? एकदा तरी असं व्हावं की पूर्ण समाधान झालं आणि त्या ठिकाणी स्थिर व्हावं, अशी का वृत्ती होत नाही? म्हणून त्यांनी सांगितलं, नाना देवाचा वळसा, अनेक देवांचे वळसे. याचा अर्थ असाच आहे की संसार सोडा असं म्हणत नाही, देवाला जाऊ नका असं म्हणत नाही. पण तुम्हाला प्रश्न काय विचारला होता? तुला समाधान मिळालं आहे का? पूर्ण समाधान मिळालं आहे म्हणाला. माझे जो शब्द नाही आहेत सांगायला. वाणीरूप महाराजांच्या कीर्तनातला हा किस्सा आहे. मला पूर्ण समाधान मिळालं आहे. मग उद्या कुठे चालला म्हटल्याबरोबर जेव्हा त्यांनी उत्तर दिलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे काहीतरी मिळवायचं राहिलं आहे, अजून त्या देवीला काहीतरी मागायचं राहिलं आहे, पंढरपूरच्या विठोबाला काहीतरी मागायचं राहिलं आहे. निश्चित ना. आणि तो आज काय बोलला की मला पूर्ण समाधान मिळालं. याच्यावरती कसे शब्दात पकडतात ते. सद्गुरू जर समोर असतील तर असे शब्दात पकडतात. आता तर आपल्या मनाने आपण काही अर्थ काढतो. मग असा नाना देवांचा वळसा, शांतता करायची असेल प्रस्थापित, तर इतकं धावपळ करण्याची गरज नाही. घरात सुद्धा सद्गुरूंच्या समोर बसलं तरी या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. आधी ते मिळू द्या आणि नंतर मग काय करायचं तीर्थयात्रा त्या करा. म्हणजे आपल्याला सिद्ध लक्षणांकडे स्थिर करतायत. याचा अर्थ कुठे जाऊ नका असं म्हणू शकत नाही. आपली दमछाक होते की नाही उगीच, 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4 झालं, नुसती दमछाक होते. एका ठिकाणी स्थिर राहून जर एखादी गोष्ट मिळत असेल तर 4 ठिकाणी धावपळ करायची गरज काय? मग त्यांनी स्वतः पंढरपूरला मानत नव्हते का? ते सध्या आदिमायेला मानत नव्हते का? सगळं मानत होते. पण आधी स्वतः स्थिर झाला. म्हणजे विश्वास कुणावर ठेवा हे सांगायचं आहे त्यांना. ऐक निश्चय तो ऐसा. आता एक स्वतःवरती विश्वास ठेव आणि स्वतःवरती विश्वास ठेवल्यानंतर मग मुख्य देव काय आहे ते सांगतो तुला. आणि नाना देवांचा वळसा करू नये. नंतर जेणे निर्मिले सचराचर, यावरती आपण काल भरपूर चिंतन केलं आहे की समर्थ त्या ठिकाणी निर्गुणाची उपासना सांगणार आहे, निर्गुणाबद्दल माहिती देणार आहे, निर्गुणाचं ज्ञान देणार आहे. आणि सगुण रूपातले रामराय बघितल्यानंतर सगुण रूपातले हनुमंताचा अवतार ते स्वतः असताना सुद्धा त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांना ज्ञान द्यायचं आहे. थोडक्यात त्यांना थांबवायचं नाही, विस्तृत ज्ञान त्यांना द्यायचं आहे, अंतिम टोकाचं ज्ञान त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं की सचराचर. ह्यामध्ये तर इतका मोठा विचार आहे. सचराचर म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसो किंवा न दिसो, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, स्त्री असो पुरुष असो, गरीब असो श्रीमंत असो, कोणत्याही योनीचा, कोणत्याही जन्मीचा, आता कितीतरी जन्म आहे, कोणत्याही जन्मीचा कोणीही असो तरी तो सगळा त्यापासून निर्मित आहे, एका स्रोतापासून निर्मित आहे. हे ज्ञान त्यांना द्यायचं आहे. चतुश्लोकी भागवतामध्ये जसं सांगितलं, चतुश्लोकी भागवतामध्ये की ब्रह्माला सांगितलं त्यांनी निर्मिती करायची. शांत पहुडलेले विष्णू आणि ब्रह्माला सांगतायत. म्हणजे तो विष्णू जो नंतर अवतार घेतायत ना विष्णू, तो विष्णू त्याच्याबद्दल बोलतायत. अनंत कोटी ब्रह्मांडाचा, एकट्या ब्रह्मांडाचा, नुसतं देशातलाच नाही. आता इतकी विचित्र चर्चा लोक करतायत की आपला आत्मा हे जे पितृपंधरवाडा चाललाय, फक्त आपल्याच आत्म्याला गरज आहे का भारतातल्या? तर त्यांनी त्याच्यावर सुद्धा उत्तरं दिली आहेत. त्यांच्या धर्माप्रमाणे ते त्यांच्या लोकांचं करतात. त्यांचा पण दिवस असतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचे सुद्धा दिवस असतात. मग हे सगळं आपण उगीच आपल्या स्वतःच्या संकल्पना कमी करण्यासाठी करतो. प्रत्यक्षात मध्ये मानो किंवा न मानो, रावणाने मानलं नाही, कंसाने मानलं नाही, तरीसुद्धा कृष्ण होता. मग हे सगळं मानणं किंवा न मानणं याच्याशी भगवंताला काही करायचं नाही. पण सध्या जे समर्थ सांगतायत ते म्हणजे तो
की ज्या ठिकाणी सगळं सगळं आहे, एवढं ब्रह्मांडच नाही, कितीतरी ब्रह्मांड या ठिकाणी जे आपण बघितले नाही ते सुद्धा ज्याच्यापासून निर्माण झाले, तो सचराचर निर्माण करणारा तो, त्याच्यावरती श्रद्धा ठेव. म्हणजे त्याला कोणताही फरक नाही, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो. इतकं मोठा आपला सनातन धर्म आहे. वेद आपण वाचतो, त्या वेदांमध्ये हेच सांगितलं आहे की कोणत्याही याच्यात फरक नाही. फरक जो आपण वृत्तीने केलेला आहे. समर्थ त्या ठिकाणी म्हणतात, जेणे निर्मिले सचराचर. ज्यांनी या पूर्ण सृष्टीची, ब्रह्मांडाची रचना केली तो, मग तो विराट पुरुष, पूर्ण पुरुष. आपण काल म्हटलं पुरुष सूक्त वाचायचं. पुरुष सूक्तामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, अमेरिकेतले नाही, जपानचे नाही असं नाहीच. प्रत्येक जीव जो जन्माला आला आहे तो, त्याचा निर्माता तो. तर त्याचं वर्णन त्यांना करायचं आहे. आता हळूहळू त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचं ध्यान लागलेलं आहे. ध्यान लागल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं की असं मी तुम्हाला सांगतो, त्याचा करावा विचार. आणि शुद्ध विवेके, इथे शुद्ध, इथे किती शुद्धतेची गरज आहे. आता शुद्धता कशी, कोणतं पोल्युशन झालं आहे, हा धर्म वेगळा, हे धर्म वेगळा, हा वर्ण वेगळा, हा माणूस वेगळा, हे ज्ञान वेगळं, ते ज्ञान वेगळं, हे जे प्रदूषण झालं आहे. आता तर आणखी एक नवीन गोष्ट वेदांताच्या आधाराने, की आपण सनातन धर्म आणि हिंदू धर्म हे दोन फरक आहे. आता हिंदू धर्माचं काय झालं की हिंदू धर्मांनी पुराणांचा आधार घेतला. व्यासांनी पुराण लिहिलं, व्यासांना नमस्कार. व्यासांनी पुराणं लिहिले, कशासाठी लिहिले, दोघांचे हेतू तेच आहे. वेद वाचू शकत नाही, वेद वाचू शकत नसल्यामुळे पुराणांची निर्मिती केली. 18 पुराणं झाले. 18 पुराणं झाल्यानंतर जेव्हा त्यांनी एवढी निर्मिती केली की असं ज्ञान नाही की जे व्यासांना माहिती नाही. म्हणजे त्यांनी जी निर्मिती केली ते सुद्धा व्यास भगवंताचाच अवतार आहे. पण अवतार झाल्यामुळे त्यांना थोड्या मर्यादा आल्या. मुलांना समजावं, माणसांना समजावं म्हणून हे पुराणं. मग त्याच्यातलीच एक मनुस्मृती, त्या मनुस्मृतीमध्ये चांगलं काही न घेता चुकीचा अर्थ काढत गेले, कारण की त्याच्यामध्ये अशुद्ध होत गेलं, असं विचार बदलले. मूळ काय आहे त्याच्यापासून आपण कानगोष्टी खेळायचो लहानपणी. 20 लोक जर बसले, पहिल्यानी एक गोष्ट सांगितली तो 20व्यापर्यंत येईपर्यंत या गोष्टीशी त्या गोष्टीचा संबंधसुद्धा नसतो. इतकी ते कानगोष्टींचं विचित्र अर्थ निघतात. इनी सांगितलेला कानात सांगत इथे जर असं घडतंय, एका खेळामध्ये जर असं घडतंय, तर इतक्या वर्षांपासूनचा हा जो खेळ चालला आहे वेदांचा, वेद फक्त मान्य आहे, वेद प्रमाण जे आहे ते सत्य आहे. आताही वेद उळकुळून पाळा म्हणा, कोणीही भांडण करू शकत नाही, कारण वेद म्हणजे जेणे निर्मिले सचराचर. यावरती समर्थ बोलत आहेत. मग समर्थांनी हे जेव्हा असं सांगितलं तेव्हा हे जसे 20 लोकांच्या विचारांनी फरक झाला, तसं बिचारा व्यासांनी ज्ञान द्यायचा प्रयत्न केला, तुम्हाला समजेल असं. मग त्यांनी सांगायचा प्रयत्न केल्यावरती त्यांनी आणखी दुसऱ्यांनी त्याच्यात बदल केला, आणखी तिसऱ्यांनी त्याच्यात बदल केला, आणि मग कर्मकांड आले. मग हे सगळं शंकराच्या परंपरेमध्ये दिसत नाही, याचं आपल्याला खोलात जायचं कारण नाही. पण प्रश्न असा आहे की शुद्ध विवेक, आता जर खरंच आत्मकल्याण करून घ्यायचं असेल, या बाकीच्या भानगडीत न पडता आत्मकल्याणाकडे जर जायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. काय काय सोडायला सांगितलं आहे. या गोष्टींवरती चर्चा, या गोष्टीवरती वाद नाही. त्यांचं म्हणणं आहे, जेणे निर्मिले सचराचर, त्याचा करावा विचार, आणि शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम. म्हणून काल आपण थांबलो होतो. म्हणजे एवढी मोठी चर्चा त्याला लागून आहे शुद्धवर. ते अशुद्ध नाही, पण बोलण्यातून प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे, प्रत्येकाच्या विचारांप्रमाणे फरक पडतो. आता मी जर बोलत असेल, जर माझी उपासना मार्ग नसेल, माझा जर कर्म मार्ग नसेल, तर मी ध्यान मार्गाबद्दल बोलेन, मी योग मार्गाबद्दल बोलेन. बोलणाऱ्याची काहीतरी क्षमता असतेच ना. बोलणारा आपापल्या बुद्धीप्रमाणे बोलतो, आपापल्या बुद्धीप्रमाणे लिहितात. आता एक हेमलेट नावाचं जे नाटक आहे शेक्सपियरचं, जगविख्यात, जे त्यांचं एक उदाहरण की जगविख्यात नाटक आहे, त्याच्यावर हजारो लोकांनी टीका केली. जशी आपली गीतेवरती ज्ञानेश्वरी आहे, तशी त्यांची 1000 लोकांनी, ज्यांनी टीका केली त्यांना प्रत्येकाला तो हेमलेट वेगळं दिसतं, आपापल्या बुद्धीप्रमाणे. काही चुकत नाही. त्याला ते लिहून आणि ते वाचून आणि ते समजून त्याला समाधान मिळालं, आणि त्याचं जे समाधान त्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये मांडलं. मग त्या शब्दामध्ये मांडलं, त्यांनी विचारपूर्वक पोल्युशन केलं का, विचारपूर्वक त्यांनी त्याच्यामध्ये प्रदूषण केलं का, की हे असं मला वाटतं यांनी समाजाचं नुकसान व्हावं, असा हेतू त्यांचा नाही ना. पुराणांचा हेतू, आणि वेद तर स्वयंसिद्ध आहे, भगवंतांच्या श्वासांमधून निर्माण झाले, त्याच्यावरून हा दासबोध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. मग हे जर त्यांचे श्वासावरून निर्मिती आहे, तर अडचण असण्याचं काही कारणच नाही. सगळे एक आहे. आता आपापल्या प्रारब्धाप्रमाणे भांडण करत असतील तर आपण काय करायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. हे आपल्या कल्याणासाठी आवश्यक आहे. म्हणून शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा.
या ठिकाणी कोणता परमेश्वर खरा आहे? एकच आहे आणि तो सगळ्यांचा एक आहे. तो काही हिंदू धर्माचाच आहे असं नाही. जो एक वेद आहे तो वेदांमध्ये जो सांगितला आहे वेद प्रमाण वाक्य, म्हणून सत्य जर सांगायचं असेल तर वेदांना मान्य असलेलं, आपल्याला वाद घालायचा नाही, आपल्याला भांडण करायचं नाही. पण एक माहितीतली गोष्ट आहे, माहिती ही करायची. त्यांना विचारलाय प्रश्न की कोणता देवाला आम्ही वंदन करायचं, तर तो देव त्यांनी सांगितला आहे. आणि मग तो जेव्हा त्यांनी सांगितलं ज्या परमेश्वरापासून निर्माण झालं, त्यावरती एक स्वतःचं भाष्य असं करते की त्यानंतर समर्थांनी रामाचा अवतार बघितला, प्रत्येक अवतार बघितले, पुराणांमध्ये वाचले, असा असा अवतार झाला, याची अशी गोष्ट आहे. आणि राम जेव्हा अवतरले, रामांचा अवतार कार्य त्यांनी जेव्हा बघितलं, म्हणजे विचार केला, त्या हनुमंताच्या अवतार म्हणजे श्रद्धेने आणि भक्तीने जेव्हा पाहिलं, अरे रामासारखं वर्तन पाहिजे, रामासारखं प्रत्येक पात्र त्याच्यातलं वंदनीय आहे, धर्माचरण करणारं आहे, असं जेव्हा त्यांना वाटलं, तर अनेन प्रियताम देव भगवान जानकीपती हे त्यांनी स्वतः ठरवलं की या सगळ्या गोष्टींमध्ये मला माहिती आहे निर्गुण राम कोणता आहे, विष्णूचा अवतार राम कोणता आहे मला माहिती आहे, पण मी कोणाला ठरवलं की जो धर्माचं रक्षण करणारा आहे, जो स्वतः धर्माचरण करणारा आहे, असा राम माझा आराध्य दैवत आहे. हे नंतरची गोष्ट आहे. पण रामाचं ध्यान करत असताना ते परमेश्वर रूपामध्ये पुराण पुरुषाचं ध्यान आपल्याला सांगतायत की पुराण पुरुष कोण, माझ्यातही अडकू नका, मी सांगतो ते, ज्याला जितक्या वर जाता येईल तितकं जा, सगुणातला राम भजा, निर्गुणातल्या रामाकडे जा, आपलं काही म्हणणं नाही. इतकं मोकळं ज्ञान आपल्याला समर्थ देत आहे. तुम्हाला जे वाटलं ते, जसं वाटलं तसे, पण अट एकच आहे, पुन्हा शुद्ध विवेक, कुणाचाही घात करायचा नाही, कुणावर जबरदस्ती करायची नाही, शुद्ध विवेकाने ते ज्ञान घ्यायचं आणि त्या ज्ञानाचं दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वतःच्या समाधानामध्ये परिवर्तन करायचं. तो देव आहे, तो देव आहे. मग आता हा देव खरंच कुणाला दिसेल का, त्याचं उदाहरण करत असताना मग ते समजावून सांगतील आपल्याला कशा पद्धतीने पाहायचं आहे. मग हा जो देव आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान जर एखादा चौकस विद्यार्थी असेल तर तो पुराण पुरुषाचं ज्ञान वेद वाचेल, सुक्त वाचेल, ऋग्वेद वाचेल, ज्या ऋग्वेदाचा आधार आपल्याला घ्यायचा आहे, इतकं सगळं अवेलेबल आहे, त्या ठिकाणी बघेल, अरे हा खरंच म्हणजे त्याच्यातला एक अंशरूपाने आलेला राम मला आवडतोय, त्याचा अंश आपण आहोत, असा विचार करून प्रत्येकजण आपापली परंपरा जपत असतो. त्यांनी मुद्दाम कोणत्याही प्रकारचं प्रदूषण केलेलं नाही, पण प्रदूषणातून अर्थ असे निघेल, अरे यांनी तर असं म्हटलं, मग हे तर कर्मकांडाला महत्त्व देतात, हे विस्तार आहे चुकीचा. शुद्ध विवेक ज्ञान हे आहे असं समर्थ म्हणतात. एक मुख्य परमेश्वर आहे, तो मानायचा. तो इंग्लिश लोकांनी त्यांचा मानला तरी आमच्याच देवापर्यंत, म्हणजे आमच्याही म्हणायचं नाही, एकाच देवाला तो जाऊन पोहोचणार आहे. त्याचं समाधान जर असेल, त्याच्या मनातला देव जर शांत असेल, तर तो पूर्ण परमेश्वराजवळच त्याचं ते हृदयाचे स्पंदनं जाणार आहेत. इतकं मोठं ज्ञान आहे, म्हणजे प्रत्येकाला पूर्ण मुभा दिलेली आहे. मग जेणे निर्मिले सचराचर, म्हणून आपण या ठिकाणी थांबलो. जसे समर्थ थांबले असतील काही वेळ, कसं सांगायचं आता, कसं सांगायचं हा त्यांच्या मनात प्रश्न आहे. कारण मनामध्ये विचारांचं काहूर आहे. मला दिसलेले जे आहे पुराण पुरुष, तो वेदांमधून जो मला समजलेला पुरुष आहे, तो सगळ्यांच्या आधारांनी सगळ्यांना समजेल असं आणि त्यांच्या कल्याणाचं मला सांगायचं आहे. त्यामुळे स्थिर झाले आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा विवेकानी शुद्ध हेतूनी स्वतःच्या कल्याणासाठी आधी वापर करा. एकदा स्वतः समाधानी झाले की मग त्याचं ज्ञान तुम्ही द्या. मग हा जो आहे जेणे निर्मिले सचराचर, आता समजलं असेल. म्हणून आपण या काल ठिकाणी त्यांची जशी समाधी अवस्था म्हटलं तसं आपणही विचार केला त्यांना काय बोलायचं आहे. खरंच अजूनपर्यंत पूजा, राम, छोट्या छोट्या प्रमाणात समर्थांनी काहीही सांगितलं नाही. आधी स्वतः शांत व्हा, आधी समाधानी व्हा, तुम्हाला जे आवडतं ते करा. तुमच्यासमोर इतकं मोठं आहे, त्यातलं कोणतं तुम्हाला घ्यायचं आहे हे तुमच्या मनाला विचारा, तुम्हाला जे झेपेल तसं करा. अशा पद्धतीचं इतकी मोकळीक खरंच कोणी देतं का? आणि कुणालाही आपोआपच अंतःकरण शुद्ध झालं की कुणी कुणाचा राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर करणार नाही. कारण अंतःकरण शुद्ध आहे. मग त्याला जसं पाहिजे तसं त्याच्या बुद्धीप्रमाणे, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे सगळं मिळत जाईल. या ठिकाणी कुणाचाही अनादर केलेला नाही, उलट आपण किती श्रेष्ठाकडे जाऊ शकतो याबद्दल समर्थ बोलतायत. मुख्य देव तो कवण, भक्तांचे कैसे लक्षण, असत्य सांडून ओळखणं सत्याची धरावी. आता याच्यामध्ये असत्य काय आहे? असत्य काही नाही. आता हे जे सांगतोय आपण ज्याच्यावरती चर्चा करतोय, त्यांनी सांगितलं हे, यांनी सांगितलं, असत्य नाही.
तुमच्या मनाला सत्य काय आहे, आता समाधान कशातून मिळत आहे, आतमध्ये जाऊन ओळखा. त्यासाठी 10-15 मिनटं 20 मिनटं स्वतःचा विचार करा आणि स्वतः विचार करून शांती कुठे मिळते आहे, समाधान कसं मिळत आहे, हे करून मिळत आहे नाही मिळत याचा विचार करा आणि मग सत्याची कास धरा. याहून अधिक स्पष्ट मी पण सांगू शकत नाही. सत्याची कास धरणे म्हणजे आम्हाला जे सत्य वाटतंय मला स्वतःला कुणाशीही चर्चा न करता समर्थ कृपेने ते सगळं समजवणार आहे. समर्थ कृपेने ते मार्गदर्शन करणार आहे. आपण किती खोल कुठे जायचं वर तर सगळा विचार आपण करायचा आहे आणि सत्याची कास धरून नित्य शुद्ध विवेकाने परमेश्वर ओळखायचा आहे. आणि मी तर म्हणते परमेश्वराचंही ज्ञानापेक्षा हे सगळं त्यांचं सांगण्यामुळे खूप काहीतरी दिव्य आहे पुढे. इतकं दिव्य आहे की जे कधी आम्ही बघितलंच नाही, जे आम्ही विचारही करू शकत नाही. अशा प्रकारचं काहीतरी वेगळं आहे. जे सोली सुखाबद्दल आपण बोललो, इतकं वेगळं काहीतरी आहे. शांत व्हायचं फक्त, आपोआप कळेल असं म्हटलं तरीही काही करायची गरज नाही. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे एक श्रद्धा, विश्वास, विवेक, शुद्ध विचार, शुद्ध आचार आणि स्वतःवरती विश्वास, ह्या गोष्टी असतील तर सगळ्या गोष्टी आपोआप घडतील. आपण शिकले सवरलेले लोक असतो ना, तर एकदम प्रत्येक गोष्ट पटत नाही सांगितलेली. जेव्हा पटते तेव्हा बाकी मन अगदी हरकून जातं. मग ते हरकलेलं मन त्याला रमवायचं सारखं. तुला जसा पाहिजे तसा विचार कर देवाचा. जिथे तुला रूप आवडेल तिथे तू त्या ठिकाणी त्याला बस. जसं समर्थांना सुद्धा त्रास झाला. समर्थ म्हणाले की माझा रामच फक्त मी मानणार काही दिवस. जसं नामदेवांच्या बाबतीतही आहे. नामदेवाला सारखं आपल्या घरात बसायचं, विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसायचं आणि विठ्ठलाची पूजा करायची. आणि विठ्ठल स्वतः त्याच्याशी बोलायला येत आहेत. आणखी काय पाहिजे? विठ्ठल स्वतः येत आहेत तरी शांतता नाही. विठ्ठल स्वतः आल्यावर विठ्ठल स्वतःच एक दिवस म्हणतात, किती रमला रे माझ्यामध्ये, या मूर्तीमध्ये आणि या काळ्या विठ्ठलामध्ये. अरे माझं एवढं रूप नाही आहे फक्त. जसं समर्थ आत्ता म्हणतात, जेणे निर्मिले सचराचर. जेव्हा त्यांनी म्हटलं हे माझं एवढं रूप नाही आहे, तेव्हा मग त्याला सांगितलं जाऊन फिर सगळीकडे. आणि सगळीकडे गेल्यावर मी सगळ्या कणाकणात आहे. भरला घनदाट हरी दिसे, हे जे वाक्य आहे त्याच्याप्रमाणे तू सगळीकडे बघ. एकनाथांनी सुद्धा सगळीकडे बघितलं. इतका त्रास दिला त्यांनी. अरे बाबा ही तुझी लीला आहे वाटतं त्रास देतोय म्हणजे त्यांना प्रत्येक ठिकाणी परमेश्वर दिसू लागला. प्रत्येक आणि आपल्या मनाचा विचार त्यांचा बदलला. मग मनाचा विचार म्हणजे प्रत्यक्ष देव समोर बोलतोय त्यांच्याशी तरी सुद्धा त्याला सांगताय निघ देवळातून. मग देवळातून निघाल्यानंतर नंतर विठ्ठल बोलत असल्यावर काय गरज आहे दुसरीकडे जायची. विठ्ठलाने सांगितलं माझं एवढं मर्यादित रूप नाही आहे, मी अमर्याद आहे. अमर्यादेची कल्पना तुला बाहेर पडल्याशिवाय येणार नाही. तसं समर्थांच्या बाबतीत झालं. इकडे समर्थ विठ्ठलाला मानायला तयार नाही. मनाचा विचार, मला राम भेटलेला आहे, राम माझ्याशी बोलतो, रात्रंदिवस माझे त्यांच्याशी चर्चा चालते, ते माझे हनुमंत माझा गुरु आहे असं म्हटल्यानंतर जेव्हा विठ्ठलाकडे गेले, जेव्हा पंढरपूरला गेले आणि इथे कसा उभा श्रीरामा म्हणून त्यांनी वाक्य लिहिलं, म्हणजे तिथे सुद्धा त्यांना श्रीराम दिसू लागला. जय जय रघुवीर समर्थ. मग ही जी कल्पना आहे हे मोडणं आहे त्यांच्या मनातलं. म्हणजे समर्थांना सुद्धा जाणवलं म्हणून त्यांनी सुरुवातीला रामाचा उच्चार अजून केलेला नाही. आधी सांगतात ज्यांनी निर्माण केलं त्याला ओळखा. म्हणजे एका कोणाचा तुम्हाला ठपका लागायला नको हे म्हणजे हे, एवढं म्हणजे हे मर्यादित रामसुद्धा नाही. आपण म्हटलं ना आत्माराम, राजाराम, निर्गुण राम. जसं त्याचं म्हटलं आत्माराम, राम आणि निर्गुण राम. जय जय रघुवीर समर्थ, या 3 अवस्था आहेत. मग आपल्यातला आत्मा म्हणजे आत्माराम. मग आत्मारामाला जे आवडतं ते, आणि आत्मारामच्या सांगतो नुसतं एवढ्यामध्ये बघू नको. ह्या तिघांचे उदाहरणं ह्यावरून स्पष्ट होतात की आपलं मर्यादित असं काही नाही आहे. तुम्ही मोकळं बघा. एखाद्याला परोपकार करता करता देव भेटून जाईल. म्हणजे देव सगळीकडे आहे, त्याच्यातला तुम्ही विचार करा. म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या देवास ओळखावे. मग ओळखताना काय पाहिजे? शुद्ध विवेक परमेश्वर. हा जो शुद्ध विवेकाने समजणार आहे हे समजावून सांगितलं पाहिजे. समर्थांना जे म्हणायचं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला त्यांना काय म्हणायचं आहे. मग आता आपल्या देवाला ओळखायचं. आपल्या इथे ह्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणून नाही. आपल्याला काय वाटलं ते ओळखायचं. आपल्या देवाचं ओळखावे. मग मी कोण आहे ते पाहावे. मी कोण आहे ते बघायचं. मला त्यांचा कसा उपयोग झाला, मला ते काय संकेत देत आहेत, मी काय करावं अशी अपेक्षा आहे. कोणी हिमालयावर चढेल, 3-3दा त्याकडे चढाया करेल आणि त्यातून त्याला आनंद मिळेल. त्याला वाटलं सगळ्यात उंच मी गेलो त्याच्यात देव मिळेल. तू कोण आहे ते ओळख. तुला काय करायचं आहे, तुझी क्षमता काय आहे, तुझी बौद्धिक क्षमता काय आहे, तुझी बौद्धिक क्षमता आहे, तुझी विचार करण्याची पद्धत,
तुला उपासना आवडत असेल, दिवस रात्र देवाच्या पूजामध्ये मन रमव. तुला नर्मदे हर, नर्मदेला जातात लोक, नर्मदेची परिक्रमा करतात, ते सुद्धा आलेले दिव्य दिसतात लोक. जे नर्मदा परिक्रमा करून येतात, दिव्यत्वाची जेथ प्रचिती कर माझे जुळती. त्यांना बघून सुद्धा जाणवतं त्यांना नर्मदा देवीचं दर्शन झालेलं आहे. नर्मदेचं जलस्वरूपात नसून ते देवी स्वरूपात त्यांना दर्शन झालंय. कुठे अमान्य करतोय? तुला काय आवडतं? परिक्रमा करायची आहे, कर. यांना वारीमध्ये भगवंत दिसतो. त्यांना विचारलं, त्या दिवशी तर दर्शनही होत नाही. वारीमध्ये जेव्हा जातात तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाच्या समोर ते जाऊ शकत नाही, पण निघाल्यापासून दर्शनच घेत जातात. मग अशा प्रकाराने तुला ओळख आधी. तुला काय आवडतं? मला निरूपण करायला आवडतंय, बोलायला दिसले मला राम, संपला. तुला जे आवडतं ते कर. तशी संधी उपलब्ध करून देतो. आणखी काय पाहिजे? काय मोठा आणि व्यापक धर्म आहे आपला. मग आपल्या देवाचं ओळखावे, आणि म्हणून आपण काल म्हटलं मी कोण हे ओळखावे. आधी मी स्वतःला ओळखलं नाही तर मी कसं, म्हणजे माझं पुढचं कार्यक्रम मी कसा ठरवू? आपल्याला आवडते एखादी गोष्ट, आवडली, पुढे गेलो आणि नाही पटलं, सोडून दिलं. पुन्हा आपल्या मनाला विचारायचं, खरं समाधान मला मिळालं नाही, पुढे समाधान मिळेपर्यंत काय कष्ट करायचे. मग ज्यांचा कोणाचा हात धरला ते मम म्हणा म्हणतात. मला बोला तुम्ही, माझी तुमची सगळी श्रद्धा कामाला लावतो आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतो, फक्त तुम्ही म्हणा. मग मी कोण आहे हे ओळखलं. मला आवडतं आहे वाचन करायला, आवडतं आहे मला वेदांत वाचायला, आवडतो आहे मला वेदांतांवरची भाष्य आवडत आहेत, मला शंकराचार्यांच्या पुढे जावं वाटतं आहे. करा, जे तुम्हाला करायचं ते करा. कोणाला पूजा करायची आहे, कोणाला भजन करायचं आहे, करा. नामदेवांनी नामच घेतलाय फक्त, कोणी नामस्मरण करतं, सतत माळ घेतं, करा. तुम्हाला काय आवडतं ते नेटाने करा, तिथे लबाडी चालणार नाही. मग ते मी कोण हे पाहावे, संग त्यागून राहावे वस्तुरूप. मग संघाचा त्याग करायचा आहे, वस्तुरूप ज्या काही दिसतात त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा. जे शाश्वत आहे त्याच्या मागे जर लागलो तर अशाश्वताच्या मागे लागून कसं चालेल. आपल्याला हृदय एकच आहे, हृदयामध्ये एकतर राम राहील नाही तर काम राहील. जर वासना, इच्छा अशा जर राहतील तर राम येणार नाही, आणि राम आला तर बाकीच्या गोष्टी आपोआप सुटल्या पाहिजे. जर मनापासून त्याचा त्याग करता आला आणि तरीही आनंदात राहता आलं, मनापासून त्याग करता आला आणि तरीही आनंदात राहता आलं, तर राम हृदयात बसला असं म्हणायला हरकत नाही. मग त्यांनी म्हटलं संग त्यागून राहावे वस्तुरूप. जे काही वस्तुरूप आहे, आता शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे आता आपल्याला कळलं. काय आपल्याजवळ टिकणार आहे, काय आपल्यासोबत येणार आहे. उद्धव गीतेमध्ये कृष्णांनी किती छान सांगितलं. छान आरामात बसलेत कृष्ण आणि उद्धवांना सांगतायत. उद्धव गीतेमध्ये उद्धवाला तर सांगितलं, एक ब्राह्मण होता उज्जैनचा, आणि उज्जैनच्या ब्राह्मणाजवळ सगळं त्यांनी जमवलं, आपल्यासारखं अगदी सगळं जमवलं त्यांनी. पण नातेवाईक तुटले, पैसा खूप झाला, कुणाशी बोलायचं नाही, धर्मकार्य करायचं नाही, काहीच करायचं नाही. आणि तशाच पद्धतीने एक दिवस असं झालं, त्याच्या नातेवाईकांना राग आला आणि नातेवाईकांनी लुटलं, चोरी झाली, त्याच्यावरती सरकारी आरोप आले आणि त्याला सगळा पैसा अर्थातच तो निघून गेला. निघून गेल्यानंतर त्याच्या एक क्षण लक्षात आलं, अरे इतका सगळा माझ्याजवळ पैसा होता, आज माझ्याजवळ काहीच नाही. बरं नुसता पैसा नाही आणि त्याच्यासोबत लोकही नाही, त्यावर माझा मान अपमान पण गेलेला आहे सगळा. त्या पैशाच्या सोबत माझा मान पण गेला. जे लोक माझ्याशी बोलत होते ते सुद्धा बोलेनासे झाले, नातेवाईक निघून गेले आणि स्वतःला जो त्रास झाला मानसिक तो वेगळा. आणि एवढं करून धन माझ्याजवळ आत्तासुद्धा शिल्लक नाही. असं त्यांनी उदाहरण दिलं कृष्णाने जेव्हा त्याला. तेव्हा सांगितलं, हा जो ब्राह्मण आहे ह्याला मग चुकीचा मार्ग होऊन त्यांनी आपला जीव नाही संपवला, कारण तो पुण्यवान होता. त्या पुण्यवान असल्यामुळे त्यांनी लक्षात आलं, नाही ही लीला आहे भगवंताची, किंवा हे भगवंताचं होतं. हे त्याला अचानकपणे वैराग्य प्राप्त झालं, जसा विवेक आणि वैराग्य अचानकपणे प्राप्त झाला. आणि तो म्हणाला, गेलं तरी चालेल, ते खरं नव्हतं, आज माझ्याजवळ कोणी नाही. एवढा माझा पैसा होता तेव्हा मला जे वाटत होतं ते पैशाच्या शिवाय आता माझ्याजवळ कोणी नाही, मी स्वतः एकटा पडलो, आता मला फक्त देवाच्या शिवाय कोणी नाही. आणि मग त्यांनी भिक्षा मागितली. भिक्षा मागत असताना सुद्धा त्याला त्रास झाला, लोकांनी त्याचा अपमान केला, खूप बोलले वाटेल तसे, पण त्यांनी ते सगळं सहन केलं. तो म्हणाला, हे सगळी देवाची लीला, ते मिळालं ते सुद्धा देवामुळे होतं. आणि आता हे जो अपमान होतोय ते माझ्या कर्माचं फळ आहे, मी किती वाईट कर्म केली, धर्मकार्य केलं नाही, काही केलं, हे जेव्हा त्याला जाणवतं मग तो तेव्हा स्थिर राहतो. तेव्हा त्याला अर्थातच
पुढचे हे लक्षणं सगळे समजल्यावर तो वैराग्य आणि तो एकच शब्द म्हणतो की हे सगळं खरं नव्हतं, त्याच्यामध्ये मी जर अधिक काळ रमलो असतो तर भगवंताची कृपा मला कळली नसती. उलट हे सगळं घडलं त्यामुळे मला भगवंत दिसायला लागला. क्षणोक्षणी दुसरीकडे वाईट जरी कोणी वागलं तरी मला तो असं वाटायचं की हे माझ्या कर्माचं फळ आहे, जे मी केलं आहे, माझ्या या जन्मात केलं आहे त्याचं फळ आहे. त्यामुळे असं सगळं घडतं आहे, हे घडू द्यायचं, मी ते सहन करायचं. त्या सहन करण्यातून त्याला भगवत प्राप्ती झाली. हे उदाहरण कृष्णाने उद्धवाला जेव्हा सांगितलं तर या सगळ्या अशाश्वत गोष्टींमध्ये किती वेळ रमायचं आणि ते रमत रमतच जर मरून गेलो तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आपले कर्म जात नाहीत कुठे, हे जर जेव्हा समजावून सांगितलं म्हणजे अशाश्वत या वस्तुरूपाने. मग त्यांनी सांगितलं संग त्यागून राहावे वस्तुरूपे, या वस्तूंचा संग त्याग करायचा मनाने आणि आहे त्याच समाधान राहायचं. तोडावा बंधनाचा संशय, संशयामुळे बंधन आहे, जितका संशय जास्त तितकं बंधन आहे. ते बंधन सोडायचं, करावा मोक्षाचा निश्चय, जसा त्यांनी केला, त्या ब्राह्मणाने जसा निश्चय केला की आता मला मोक्ष मिळालाच पाहिजे आणि याच जन्मी याच क्षणी मला मोक्ष पाहिजे. कितीही जीवनाचा त्रास झाला, कितीही भोग मला भोगावे लागले तरी मी भोगणार. म्हणजे एक वेळ तो कंजूषपणा करून जितका आनंदात नव्हता तेवढा दुःखात आनंदात होता, कारण त्याला वाटत होतं की आपल्याशी भगवंत बोलत आहेत आणि भगवंत आपल्या सगळ्या कर्माचा हिशोब करणार आहे आणि आपल्याला मोक्ष देणार आहे. ही त्याला एक खात्री पटली, जो निश्चय करावा म्हणतात. ज्या निश्चयावर सगळं एक त्याचं मन बदलल्याबरोबर त्यांनी तो निश्चय केला आणि करावा मोक्षाचा निश्चय, पाहावा भूतांचा अन्वयो वितरेके. इतर ठिकाणी काय झालं, कशाने फायदा झाला, कशाने नुकसान झालं, संत का आनंदात असतात आणि आपल्या लोकांचं दुःख का संपत नाही. एक दुःख संपलं की दुसरं उभं राहतं, एक थोडंसं बरं झालं की थोडंसं दुसरं काहीतरी चांगलं, चांगल्यातून वाईट, वाईटाशी चांगलं, जशी मती त्याच्यासोबत असेल सुख दुःख आलेलंच आहे. मग ते सुख दुःख काय येतं हे आजूबाजूकडे बघायचं. पाहावा भूतांचा अन्वयो वितिरेकेसी, इतरांकडे बघत बघत अनुभवाने आपण आपलं ज्ञान मिळवायचं. मग पूर्वपक्षाचे सिद्धांत, पाहावा प्रकृतीचा अंत. प्रकृतीचा अंत काय होतो, कोण कसं संपतं, प्रकृतीमध्ये काय खेळ चालतो. एखादं फूल उमललं सकाळी सकाळी असतं झाडाला टवटवीत, संध्याकाळी पडून जातं. त्याचा एकच दिवसाचा काळ आहे त्याचा. काही किडे अर्धा तास जन्म घेतात आणि मरून जातात. त्यांच्याजवळ काय करतात ते दिवसभरात, त्यांना काय मिळतं, त्यांच्या जीवनात काही अर्थ आहे का. आपल्याला हे कळतं आहे, आपल्याजवळ ही बुद्धी आहे, हा विवेकाने विचार स्वतःच करायचा. म्हणजे शिकवतात आपल्याला, तुम्ही हा विचार करा, इतरांकडे बघा, कोणाचं आयुष्य कसं, बैलाचं आयुष्य कसं, घोड्याचं आयुष्य कसं, हत्तीचं आयुष्य कसं, वाघाचं आयुष्य कसं, माणसांमध्ये सुद्धा इतर माणसांचं आयुष्य कसं, समुद्र कसा अथांग आहे, समुद्राला कशा नद्या मिळतात, ह्या सगळ्या गोष्टींचा कसा शेवट होणार आहे, कोणाचा केव्हा होतो, कोणाचा केव्हा होतो. आपला तर कशाचा भरोसा नाही, आपण तर कोणत्याही क्षणी जाऊ शकतो. समुद्राचं तसं नाही, समुद्र अथांग आहे, त्याला हे काळजी करण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो माणूस, तेव्हा मग तो मग पावावा निवांत निश्चय देवाचा. मग देवाचा निश्चय होतो. अरे देवाची लीला आहे ही, आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. अरे प्रकृतीचा खेळ कळतोय मला, आज नाही उद्या. आणि एवढं स्मशानात जाऊन कित्येकांची मरणं बघितली तरीसुद्धा आपण अमर असल्यासारखं वागतो. सगळ्यात मोठा प्रश्न आहे विचारलेला त्यांना, यक्षांनी अर्जुनाला प्रश्न विचारलाय, अर्जुनाला नाही धर्मराजाला, की सगळ्यात आश्चर्य काय आहे, जीवनातलं आश्चर्य काय. 5 प्रश्न जे विचारले होते त्याच्यातलं सगळ्यात आश्चर्य कोणतं आहे म्हणे. तर म्हणे सगळ्यांची मरणं बघतो तरी स्वतःला अमर समजतो, हे सगळ्यात जीवनातलं आश्चर्य आहे. जो बोलत जरी नसला तरी मी अमर असल्यासारखा वागतो, आपल्या तोऱ्यात वागतो, आपल्या अभिमानात वागतो, सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे म्हणतो तो. त्याला अर्थातच 5ही प्रश्नांची उत्तरं येतात आणि त्याला ते 4ही भाऊ जिवंत करतात, नंतरची गोष्ट आहे. पण सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं आहे की इतक्या लोकांचे घरामध्ये सुद्धा 10 मरणं बघतो, इतरांचे बघतो, पण आपण मरणार नाही, आपण अमर आहोत, आपले कोणत्याही प्रकारची तजवीज करण्याची त्याची इच्छा नाही, हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. आपण पशु आहे का, इतरांकडे बघावं, त्यांना बिचाऱ्यांना भोगून निघून जायचं आहे, आपल्याला भोगून निघून नाही जायचं आहे. भोगून मुक्ती, आपल्याला मुक्ती मिळवायची, भोगून मुक्ती मिळवायची, आनंद आणि सुख दोन्ही, सुख आणि दुःख दोन्ही भोगायचं आहे. सुखसुद्धा त्रयस्थ नजरेनी, दुःखसुद्धा त्रयस्थ नजरेनी भोगून शांतपणे, मग हेच तर, बाकी दुसरं काही करायची गरज नाही. शरणागती आपल्या समोरच्या परिस्थितीला, परिस्थिती कशी असो मनस्थितीत बदल करायचा नाही, असा निश्चय हा देवाचा निश्चय आहे म्हणतो. निश्चय देवाचा. आता या ठिकाणी देव कोणता,
पुराण पुरुष आहे, राम आहे, कृष्ण आहे, दत्त आहे, की कोणते साधू संत आहे, की ते स्वतः आहे? काहीच नाही, अजिबात नाही काही. समजावून सांगतायत आधी. मुलांना जर शिकवलं ना तर मुलं आपल्या पद्धतीने विचार करतात. आणि शिक्षक तोच खरा जो मुलाला स्वतःची बुद्धी वापरायला लावतो. खरं तर आपल्याला कोणतीच परीक्षा द्यायची नाही आहे. त्यामुळे तर आता आपला स्वतःचा विचार करायला अगदी पूर्ण मुभा आहे. कोणाला पटो किंवा न पटो, आपले विचार आपल्याजवळ आहे. त्यामुळे त्यांनी समजावून सांगायचं काम केलं आहे की देवाचा हा निश्चय देवाचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये निश्चय देवाचा काय झाला? आपण काय करायचं? मी कोण आहे, प्रकृती काय आहे, सगळं अशाश्वत आहे. मी शाश्वत कसा असेल? जर माझा पंचमहाभूतिक देह माझा संपला तरीसुद्धा माझा जो अंतरात्मा आहे त्याच्यामध्ये जर भावना, इच्छा, आकांक्षा पकडलेला नसते. आशा नाम मनुष्याणाम काशीदाश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवर. जे मुक्त आहेत ते पंगूसारखे शांत असतात आणि जे बांधलेले ते पळत सुटतात. मग आपण शांत असल्यावरती तो जो प्रकार आहे तो देवाचा निश्चय आहे. आपण सगळ्या दुनियेकडे बघू शकतो, सगळ्यांकडे साक्षीभावाने. कोणी चांगलं नाही आणि कोणी वाईट नाही. मी स्वतःसुद्धा चांगली नाही आणि वाईट नाही. साक्षीभावाने या सगळ्या गोष्टींकडे बघता आलं, खरंच हलकं वाटतं. हलकं वाटतं. आणि हलकं वाटणे म्हणजेच आपल्या देवाची कृपा समजणे. जितकं जड वाटेल तितकं खाली जाऊ, जितकं हलकं वाटेल तितकं वर जाऊ. हा साधा नियम आहे. जितकं जडत्व असेल तितकं खाली जाऊ. फुग्यामध्ये हवा भरली, फुगा वर. हलकेपणानेच वर जाणार आहे. हवा भरणे म्हणजे काय? हवा भरणे म्हणजे हलकेपणा. आणि सगळ्या विचारांनी काम क्रोध रिपुंनी भरून गेलो, प्रत्येक गोष्टीचा संशय, कुणावर विश्वास नाही असं असेल तर जडत्व. आपल्या पायांकडे खेचला जातो. पृथ्वीचा आकर्षणाचा सिद्धांत लागू पडतो आणि पृथ्वीतच दफन होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी भस्मरूपाने त्या दिवशी सांगितलं तसं शिवाकडे जायचं असेल तर ह्या सगळ्या बुद्धी, माझे श्वास, हा तर सगळ्यात मोठा नियम समजला. श्वास आणि इच्छांमध्ये श्वास राहिले आणि इच्छा संपल्या तर शिव स्वतः आपल्या शरीराचं भस्म स्वतःच्या कपाळाला लावतात. आणि श्वास शिल्लक आहेत, श्वास संपले आणि इच्छा राहिल्या तर आपण आपल्या शरीराचा सगळी रक्षा आणि जे पाणीमध्ये म्हणजेच पृथ्वीमध्ये विसर्जित होते. ती वर जात नाही. कशी जाणार आहे? कारण इच्छारूपी आपण बांधून ठेवला आहे त्या आपल्या प्राणाला. तर तो प्राण मग असा हा जो निश्चय आहे देवाचा, हा जर केला, शांतता मनामध्ये येणं, हा महत्त्वाचा तो देव आहे. मग आता निश्चय देहाचे नि योगे संशय. देहाने सगळे संशय भरले आहेत. माझ्या मुलाचं कसं होईल, माझं कसं होईल, माझी तब्येत कशी होईल, ह्या सगळे देहाचा संशय आहे. संशय देहाबद्दल विचार करा शांतपणे आपण करू की हा सगळा जो संशय मनात येतो, माझं कसं होईल, माझ्या घराचं कसं होईल, 25 वर्षानंतर घर कसं टिकेल, माझ्या मानाचं काय होईल, माझ्या नावाचं काय होईल, माझं नाव कशा पद्धतीने वापरलं जाईल, हा सगळ्यात जी पंचायत आहे ना ती सगळी देहाबद्दल आहे. देहाचे नियोगे संशय. हा जो संशय सगळा येतोय तो देहाबद्दल आहे. करी समाधानाचा क्षय. हा समाधानाचा क्षय करतो. हा जो संशय आहे, आपण विचार करू, संशय आल्याबरोबर आपल्या मनामध्ये चिंता निर्माण होते. चिंता आली की अस्वस्थता. अस्वस्थता म्हणजे मन लागत नाही, झोप येत नाही. या सगळ्या गोष्टी समाधानाचा क्षय करणारे आहे की नाही? मग समाधान तर आपल्याला मिळवायचं आहे. मिळवायचं समाधान आहे आणि समाधानाचा क्षय करणाऱ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपण जडत्वाकडे जातो आहे. जडत्वाकडे मोकळं राहायचं. काल काय झालं माहीत नाही, उद्या काय होणार आहे माहीत नाही, शांत. असे संत वागतात. त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या जीवाला त्रास असो, त्यांच्या शरीराला त्रास असो, त्यांना कोणी काही बोलो, इतकं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतो, पण तरीसुद्धा त्यांना बोलणारे लोक नाही का? पण त्याचा काही परिणाम होत नाही त्यांच्यावरती. मग त्यांच्या समाधानाचा क्षय होत नाही. आपल्या समाधानाचा क्षय कशाने होतो? देहाचे नियोगे संशय. देहामुळे चळो नेदाचा निश्चय आत्मत्वाचा. आणि आपले जे आत्मतत्व आहे त्याच्याबद्दलचा जो निश्चय केला असतो कधीतरी, तो सगळा नाहीसा होतो. आपण निश्चय केला, कळलंय, निश्चय केल्यानंतर त्याचा जो आहे ना आत्मतत्वाचा, की मी हे नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही, त्याचा काय होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये फरक पडतो आणि तो पुन्हा पुन्हा देहाकडे आकृष्ट होतो. सिद्ध असता आत्मज्ञान. पण आत्मज्ञान जर सिद्ध असेल, सिद्ध कोणतं आत्मज्ञान आता? की मी कोण आहे, माझा याच्याशी काय संबंध आहे, सगळं संपणार आहे, मी संपणार नाही. त्या दिवशीचं विवेचन छान आहे शिवतत्वातलं जे विवेचन आहे ते खरंच खूप सुंदर आहे. त्याच्यावर बोललं ना तर सगळ्या स्पष्ट होतात गोष्टी सगळ्या.
मग आता सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान. संदेह वाढवतो देहाभिमानामुळे. या कारणे समाधान आत्मनिश्चय राखाल. म्हणून आत्मनिश्चयाचं समाधान जे आहे ते वेगळंच आहे. त्या ठिकाणी कोणीच त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. माझ्या आत्मनिश्चयाचं समाधान माझ्याजवळ जर असेल तर त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं आहे, परिस्थिती कशीही असो, मनस्थिती जर नियंत्रणात आणता आली तर त्यासारखं समाधान ते स्वतः मिळवलेलं समाधान असल्यामुळे त्या आनंदात तो राहू शकतो. आठवता देहबुद्धी. देहबुद्धी आठवली, ताबडतोब संसार आठवला, भूतकाळ आठवला, किती चांगलं होतं आणि आता कसं झालं आहे, काळ कसा बदलला. ह्या सगळ्या संशयाच्या गोष्टी आहेत. जे काही होणार आहे काळाच्या प्रवाहात ते होतच असतं. आठवता देहबुद्धी, पुढे विवेकाची शुद्धी. चांगला विवेक जागृत झाला आहे. परमेश्वर कोण आहे ते पाहायचं आहे, मी कोण आहे ते बघायचं आहे, प्रकृतीचा खेळ कळायचा आहे, मला समजून घ्यायचं आहे. पण विवेकाची शुद्धी राहत नाही. विवेकाला जागृती येऊच देत नाही देहबुद्धी. देहामध्ये आल्याबरोबर मला उद्याचं हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, की विवेकाची शुद्धी जाते. या कारणे आत्मबुद्धी सुदृढ करावी श्रीराम. त्या कारणे आत्मबुद्धी आपल्याला जे मनाला पटतंय, जे हृदयाला पटतंय त्याप्रमाणे मनाला बदलवून शुद्ध अंतःकरणाने शांत राहण्याचा प्रयत्न करावा. जितका जास्तीत जास्त शांत राहता येईल तितकी सुदृढ अशी प्रकारची आत्मबुद्धी होईल. आत्मबुद्धीमध्ये किती कठीण काम आहे. जे बघितलं नाही, जे कधी केलं नाही, पण समाधान त्यातून मिळतंय असं म्हणतात, तर त्या आत्मबुद्धीला सुदृढ करायचं काम करायचं आहे. आता हे सगळे शब्द क्लिअर झाले. आत्मबुद्धी निश्चयाची, तो निश्चय करायचा. यावरती एक रात्रभर विचार करू शकतो आपण यावरती, की निश्चय करायचा आत्मबुद्धीचा. मी कोण आहे, मी हे नाही, मी ही नाही, याच्यावरती निश्चय करायचा. मी कोण आहे हे समजेल न समजेल. सध्या असं जी चिडचिड होते ती मी नाही, जे रागवते ती मी नाही, जी कमी बुद्धीची आहे ती मी नाही, जी अशी आहे ती मी नाही, मी देवाची आहे, त्याच्यामुळे सगळे गुण माझ्यामध्ये आहे. अशावरती स्थिर करणं आत्मबुद्धी निश्चयाची. जाणवत असेल संतांना की माझ्याजवळ काहीच कमी नाही, काहीही कमी नाही हे जाणवणं म्हणजेच आत्मबुद्धीमध्ये निश्चय होणं. काहीही कमतरता नाही, कशाचीही नाही. कमतरता आहे स्वीकारते, त्या माणसाजवळ सगळं होतं. आणि कृष्णांनी स्वतः सांगितलेली ती गोष्ट की त्याजवळ सगळं होतं आणि ते गेल्यावर सुद्धा तो निश्चयात होता. जे असताना सुद्धा त्याला काळजी होती. अरे कोणाशी बोलायचं नाही, काही नाही, आपल्या स्वतःच्या सामानाची काळजी घेत बसायचा, पैशाची कंजूसपणा, सगळंच्या सगळं जेव्हा गेलं तरी त्याला वाईट नाही वाटलं, कारण जागृती झाली बुद्धीची. बुद्धीची जागृती होणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे आत्मबुद्धी निश्चयाची एकदा ती झाली की मग कशाचाही परिणाम होत नाही. उलटं झालं असतं तर उलटं चालणार नाही. आपल्याला जर आत्मकल्याणाकडे जायचं तर उलटं चालणार नाही. आधी अनुभव आपण अज्ञानात घेतोच सगळेजण. कोणीच असं नाही की असे देहाचे अनुभव घेत नाही. सगळेजण देहाचे अनुभव घेतो, पण बुद्धी बाकी आत्मबुद्धीमध्ये निश्चय करण्यासाठी असे साधू संत लागतात. आणि स्वतःची इच्छा पण पाहिजे. तोची दशा मोक्ष श्रीची अहमात्मा हे कधीही विसरू नये. मी आत्मा आहे, अहमात्मा हे कधीही विसरू नये. एवढं जरी पक्क झालं मनात की मी आत्मा आहे, हा देह फक्त तो आत्मा काहीतरी प्रकारासाठी घेऊन आला, मागच्या पूर्वपुण्याईप्रमाणे आपल्याला हा देह मिळाला, त्याचं सुखदुःख हा देह भोगेल. आणि ते भोगत असताना जो आत्मा आहे त्याला सांगायचं हे आपला काही संबंध नाही, थोडे काळाचा संबंध आहे. पुढे आपल्याला सनातन आपण आहोत, आधी होतो, आता आहे, पुढेही राहणार आहे. देहाचं काही झालं तरी चालेल. देहाचं होणारच आहे, कारण देह जन्मापासून आतापर्यंत झिजतच चालला आहे, झिजतो आहे. ते काका देशमुख जेव्हा म्हणाले तर माझ्या डोळ्यात तेव्हासुद्धा 13-14 वर्ष झाली असतील. त्यांनी सांगितलं, मला उठता बसताना मला पहिल्यांदा जेव्हा त्रास झाला तेव्हा अगदी जाणवलं, अरे गुडघे दुखायला लागले आपले. मला वाटत नाहीत माझे गुडघे दुखावेत म्हणून, पण दुखतायत खरं. ही परिस्थिती देहाच्या बाबतीत झाली आहे माझी. हे जेव्हा सांगितलं म्हणजे देह झिजत चालला आहे हळूहळू. आपल्या मनाला माहिती आहे आपण कोण आहे, पाहणारे कोण. माझा देह झिजतोय म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे याची जाणीव सद्गुरू करून देतात. त्याचा देह झिजला, तो नाही झिजला, तो होता आहे आणि राहणार आहे, बघणारा तो आहे. मग ती अहमात्मा हे कधीही विसरू नये. आता हळूहळू ज्ञानाकडे चाललो आहे ना, त्यामुळे जड विचार येतात, जड शब्द येतात, पण साध्या पद्धतीने विचार केला तर या सगळ्या परिस्थितीशी आपला सरळ संबंध नाही. आणि तसा संबंध नाही म्हणावं तर एकट्यात राहायचं नाही, उदास राहायचं नाही, असं काहीही करायचं नाही. आपण मनाने अलिप्त होणे हे आपण करायचं, कारण आत्मबुद्धी त्याप्रमाणे तयार करायची. निरोपिले निश्चयाचे लक्षण. हे निश्चयाचं लक्षण मी तुम्हाला सांगितलं. समर्थ म्हणतायत हे निश्चयाचं लक्षण सांगितलं. काय सांगितलं यावरती आपण पुन्हा विचार करतो. त्यांनी सांगितलं याच्यावरती विश्वास ठेवा,
नश्वर काय आहे आणि शाश्वत काय आहे त्याचा विचार करा. मी तुम्हाला स्वतःच्या मधून निर्माण केलेलं आहे. आपोआप नाही निर्माण झालं. त्याचंसुद्धा वेदांमध्ये किती छान सांगितलं आहे, वर्णन केलं आहे, कसा जीव निर्माण होतो. हे सगळं सांगितल्यानंतर तर पटायलाच पाहिजे. निरोपिले निश्चयाचे लक्षण. हे जे कसा निश्चय कसा करशील, चांगले हुशार लोक बघ, वेदांताचे अभ्यास करणारे लोक बघ, त्यांचं जीवन बघ आणि त्यानंतर तुला कळेल प्रत्यक्षात कोण आहे. शंकराचार्यांची तर सगळी पदं ऐकण्यासारखी आहेत. मग निरोपिले निश्चयाचे लक्षण परी हे न कळे सत्संगे म्हणे. पण तुला मी सांगितलं खरं, सांगितल्यानंतर काय होतं, सांगितल्यानंतर वाचलं पण ते की नाही संत संगतीच्या शिवाय न पटत नाही. त्यांचं म्हणणं आहे परी हे न कळे सत्संगे विणं. सत्संग घडल्याशिवाय सतत तेच ऐकलं पाहिजे. नाही तर आपण विस्मरणात जातं. ती गोष्ट ठरवलेली असते पण ती विस्मरणात जाते. विस्मरणात जाऊ द्यायचं नाही. आणि हा जो ग्रंथ आता तर ही आपल्याला शेवटचीच संधी आहे. आयुष्यामध्ये जी संधी मिळालेली आहे ती शेवटची संधी आहे. हे विसरून चालणार नाही. आतापर्यंतच्या चुका पापक्षालन झालं, इतक्या चुका झालं पण ही शेवटची संधी आहे. वन्स इन ए लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे. ही जी संधी तुला गमवायची नसेल तर ती संत संघांच्या शिवाय कळणार नाही. त्या ठिकाणी दासबोध पारायण होणार नाही, काही होणार नाही जरी, पण त्यांचे विचार सतत कानावर पडतील. ते कानावर विचार पडले ते माझे पार्षद आहेत. ते तुला जागृत करतील. तुझं जागृत करतील, तुला तशी बुद्धी देतील. त्याच्याशिवाय तुला कळणार नाही. ते म्हणतात कळणार नाही. आपल्याला वाटलं कळलं आहे की काय. आता आपण जे चर्चा करतोय, बोलतोय, विचार करतोय, मनन करतोय, चिंतन करतोय, निजध्यासन करतोय, ते म्हणतात कळलं आहे. आम्हाला वाटलं कळलं आहे. ताबडतोब समर्थ म्हणतात कळत नाही. परी हे न कळे सत्संगे विणा. म्हणून सत्संग सतत करा. सतत सत्संग म्हणजे पोथी पुस्तकं त्या संदर्भातला विचार सतत करा. सत्संगे विण संतांशी गेली या शरण संशय तुटते. एकदा का संतांना शरण गेलो. आता माहिती आहे 20-25 वर्षापूर्वी जर आपला गुरुमंत्र झाला तेव्हा हा निश्चय नव्हता. एखादी गोष्ट चुकली काय फायदा नाही, त्यांच्याकडे जाऊन काही आपल्यामध्ये फरक पडत नाही. आपलं जीवन असंच रखडत चालतं आहे. विचार करतो ना आपण की हे सगळं जे रखडलेलं काम आहे ते होत नाही. चांगलं झाल्यानंतर त्यांना 1 किलो पेढे नेऊन दिले तर करतो, पण एखादं काम जर चुकलं, एखादं जर जीवनात संकट, एखादं काय अनेकच येतात, पण त्यातलं एखादं जर भयंकर संकट आलं, काही फायदा नाही की यांच्याकडे जाऊन. हे असंच चालू राहणार आहे. माझं आयुष्य काही बदलणार नाही. अरे आयुष्य कुणाचंच बदलत नाही. प्रत्यक्षामध्ये सगळ्यांना त्रास आहे. विचारून बघायचा, खरोखरी त्रास आहे. पण तो जो त्रास आहे सत्संगाने संशय मनातला जातो. हा मला का त्रास याचं उत्तर सद्गुरू देतात. हा जो त्रास आहे त्या त्रासांकडे वेगळ्या दृष्टीने बघ आणि वेगळ्या दृष्टीने बघितल्यावर तू कोण आहे हे मी तुला समजावून सांगतो आणि माझ्यासोबत घेऊन जातो. मग त्यांच्यासोबत जर जायचं असेल तर खालच्या लेवलवर नाही, ते विमानातून जातात. ते रस्त्यावरून जात नाहीत. रस्त्यावरचे ठेस काढले तर चालतात, पण वरतून विमानातून जात असतील तर या संबंध रस्त्याशी काय आपला, असा विचार सद्गुरूंचा हात धरल्यावर आहे. त्या दिवशी त्यांनी सांगितलं ना, पाण्यामधून होडी पण दिसत नाही, ये माझ्याकडे. असं जर एखादं स्वप्न पडलं, ये माझ्याकडे पाणी एवढं मोठं खोल समुद्र आहे, नाव नाही, होडी नाही, काही नाही. आणि कसं यायचं असेल तर ये, नाही तर चाललो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची काही संबंध नाही आहे. हे पाणी आहे, खोल आहे, होडी आहे, काही संबंध नाही. यायचं असेल तर असं यावं लागेल. म्हणजे पूर्ण श्रद्धा ठेवून त्याच्याकडे गेला, खालच्या गोष्टींकडे खरंच लक्ष देईल का तो शिष्य? मग कारण हे सगळ्या खालच्या गोष्टी आहेत. मग त्यांनी म्हटलं संतांशी गेली या शरण संशय तुटती. काय करायला पाहिजे त्याचा संशय तुझ्या मनामध्ये राहणार नाही. आणि हे एकदा करून होणार आहे का? नाही, ते सतत करावं लागणार. आता असो हे बोलणे, थांबतोय आता आपण 4च ओव्या राहिल्या याच्या. आता असो हे बोलणे, ऐका सिद्धांची लक्षणे, मुख्य निस्संदेहपणे सिद्ध बोली जे श्रीराम. जो निस्संदेह असेल, पुन्हा त्याच्यावर आले की जो निस्संदेह असेल तो सिद्ध आहे. सिद्ध स्वरूपी नाही देहो, तेथे कैसा आहे संदेहो. या कारणे सिद्ध पाहो निस्संदेह श्रीराम. त्याच्या देहाला महत्त्वच नाही. त्याच्या देहाला यत्किंचित, पण देह कशाला पाहिजे? ईश्वर प्राप्तीकरता देह पाहिजे. जर आता देह संपला तर ईश्वर कसा मिळणार? ह्याकरता देह. आतापर्यंत देहाला किती कौतुक, या देह मिळाल्यामुळे याचं इतकं विशेष प्रकाराने कौतुक केलं. आता कौतुक कसं साईड बाय साईड. देह असल्याशिवाय मला ईश्वर दिसणार नाही, हे डोळे असल्याशिवाय मला राम बघता येणार नाही, हे हात असल्याशिवाय त्याची पूजा करता येणार नाही. त्यामुळे देह पाहिजे. आतापर्यंत राम असो किंवा नसो, माझा देह खूप महत्त्वाचा आहे. देहाच्याशिवाय मला काही महत्त्व वाटत नाही. आता देह दुय्यम दर्जाचा आणि ईश्वर प्रथम दर्जाचा. म्हणजे एका हृदयात 2 राहू शकत नाही. म्हणजे देह बाजूला,
देह आवश्यकच आहे, देह थोडा बाजूला, पहिल्यांदा रामाला स्थान. ते त्यांनी अजून रामाचं नाव काढलं नाही, मी काढलं चुकून. त्या काय आपल्या हृदयामध्ये त्या आपल्या आराध्य देवतेचं स्थान, आणि मग सिद्ध स्वरूपी नाही देहो, मग कशाला देहाची किंमत आहे. तेथे कैचा हो संदेह, या कारणे सिद्ध पाहो निस्संदेह श्रीराम. देह संबंधाचे निगुणे, लक्षाशी काय उणे, देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी. ते म्हणतात आता देहातीत जो जातो त्याची लक्षणे कशी सांगू मी. देहातीत, मग आता काय करायचं. आपण मगाशी समर्थ शांत झाले ना सांगताना, त्यांना सांगायचं होतं एक निश्चय तो ऐसा, मुख्य देवा आहे कैसा, हे सांगत असताना समर्थ शांत झाले. आता आपण शांत व्हायचं. देहसंबंधांची निगुणे, लक्षाशी काय होणे, देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी. आता आपण शांत बसायचं. आपली पुढची ओवी न ऐकता ते काय सांगतील बरं. आपल्या मनाने विचार आता करू शकतो आपण, कुठे वरपर्यंत जायचं आहे आपल्याला, किती वरपर्यंत सांगायचं आहे त्यांना. जितकं वर जायचं आहे तिथपर्यंत सद्गुरू आहेत. जितका वर विचार करायचा आहे तितका. लक्ष्मी विष्णूच्या मांडीवर जाऊन बसायचं आहे ही सुद्धा कल्पना मी करू शकते. कारण बुद्धीला मोकळं सोडून द्यायचा. आता देह जर सुटला, सदेह वैकुंठ म्हणतात त्यांचा, तसा प्रत्येकाच्या नशिबात नाही. पण मनाने आपण विष्णूजवळ, जे कोणता आपला आराध्य देवता आहे तिथपर्यंत, म्हणून त्यांनी सांगितलं काय म्हणून सांगावी. देहातीताची लक्षणे. 1 मिनिटं आपण जर विष्णूच्या सोबत आहोत असं वाटलं तर ती देहातीची लक्षण कसं सांगायचं, काय देहाला महत्त्व द्यायचं. आपण शांत झालो. त्यांना काय सांगायचं आहे, जास्तीत जास्त बुद्धीप्रमाणे आपल्या बुद्धीचा पसारा वाढवायचा. आपण म्हणतो ना रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट. आपण लिहितो, 1 ओळ देतात, एका ओळीवरती 10 ओळी लिहा म्हणून एक प्रश्न असतो BAला. त्या BAच्या प्रश्नात आत्ता मला अर्थ समजायला लागला. 1 ओळ दिलं त्याच्या मागे काय बोलायचं आहे त्यांना. ते म्हणतात देहातीच्या लक्षणं मी काय सांगू. म्हणजे समर्थ समोर उभे केले आणि समर्थ कसे होते हेच देहातीताचं लक्षण आहे. जय जय रघुवीर समर्थ. इतके वर्ष झाले तरी आपण दासबोध ऐकतो आणि ते रामप्राप्तीची ग्वाही देत आहेत. तिथपर्यंत जायचं आहे. आपण थांबलो, मगाशी समर्थ थांबले. ते जे लक्षवेना चक्षुषी, ते डोळ्यांनी कसे समर्थ दिसणार आहेत का उभे. राम समोर उभा दिसणार आहे का, नाही. ते डोळ्यांनी दिसणार नाही, पण अंतःचक्षुनी बघू शकतो. आतापर्यंत देहाच्या संदर्भात फक्त पैसा, फक्त घर, फक्त मुलं बाळ आणि हे सगळं बघत होतो. ते डोळ्यांनी दिसत होतं. 10,000ची साडी घेतली, नेसली, हे दिसत होतं. अंतःचक्षुवरती विचार असेल तर आपल्याला काय दिसेल, काय सांगायचं. अंतःचक्षु काहीही विचार करू शकतो जर त्या मनाला तसं पटवलं. जर मनाचे श्लोक म्हटले तर आत्मारामपर्यंत नेण्याची ग्वाही समर्थांची आहे. जे लक्षवेना चक्षुषी, त्यांची लक्षणे सांगावी कैसी. समर्थ म्हणतायत की मी त्याचं लक्षण सांगू कसं. देहातीताच्या पुढे जर जायचं असेल म्हणजे गोडवा वाढवला आहे. आतापर्यंत ते म्हणतात हे करू नको, ते करू नको. कशासाठी त्यांनी विचारलं, हे कशासाठी करू. अगं देहातीताची लक्षणं मी काय सांगू. त्याची लक्षणं डोळ्यांनी सांगता येणार, डोळ्यांनी बघता येणार नाही, तुला हाताने जाणवणार नाही, तुझे ज्ञानेंद्रियांनी नाही करणार. तुझ्या हृदयातून जी स्पंदनं निघतील त्याचा मॅक्झिमम जास्तीत जास्त विचार करून सिद्ध लक्षणांपर्यंत जायचं. म्हणजे त्या सगळं तू प्राप्त करू शकते जे तुझ्या मनात आहे. जे तुझ्या मनात आहे ते सगळं प्राप्त करू शकते. मग त्याची लक्षणं मी काय सांगू. जिथे तुला जायचं आहे तिथे गोपीगीत आपण ऐकतो. म्हणजे मी नेहमी त्याचा उच्चार करते. एक गोपी इथपर्यंत गेली, ते एक थोडी वरती गेली, एक थोडी वरती गेली, आणि 4थ्या वरती जाऊन सुद्धा कृष्ण अदृश्य का झाले. कारण हिची थोडी लेवल अजून वर जाण्यासारखी आहे. सध्या आपण अदृश्य होऊ, आणखी वर. असं कोण भगवंतांनी हात धरून वर शेवटच्या गोपीला 25-30 असतील त्याच्यातल्या एकीलाच वर नेलं. जे काय करा, खालची जरी कमी आहे का, खालची गोपी जरी झालो तरी कमी आहे का. तिथे सुद्धा भगवंत आपल्यासोबत नाचतायत ना. तिथून सुद्धा वर 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 कितीतरी जाऊ शकतात. समर्थ म्हणतात तुला त्याचं लक्षण मी काय सांगू. जिथे जायचं तिथे जा. मनाने काय अडचण नाही. काय मनाने काय, मनाला कोण अडचण घालू शकेल. आपला मारुती आपल्यासोबत आहे, पवनपुत्र हनुमान आपल्यासोबत आहे. तो कुठेही घेऊन जाईल आपल्याला. पण ते गेल्यावर तिथे समाधान टिकून आनंदामध्ये लीन झाल्यावर त्याचं लक्षण मी काय सांगू म्हणतात समर्थ. तुम्हाला कसं समजावून सांगू. त्यांना आलेला आनंद, त्यांचा आलेला अनुभव ते आपल्याला कसं सांगतील समजावून. हा आपला विचार आहे. आता हा आपला विचार आहे. शिक्षण जे लक्षवेना चक्षुषी, त्याची लक्षणे सांगावी कैसी. निर्मळ वस्तू सिद्ध त्याची लक्षणे कैसी. श्रीराम काय लक्षण सांगू. घर घेतलं मोठं 1 कोटीचं, सांगू शकतो इथे या ठिकाणी आहे, असं असं घर आहे, आणि ते तसं बघू शकतो, सगळ्यांना दाखवू शकतो, त्याचा अनुभव वाटू शकतो. माझा हा अनुभवही कसा वाटू. त्या लेव्हलवर आल्यावर आपण एकच आहे सगळे. त्यावर ते येत असशील, जिथे जिथे वर जाशील तिथे सगळे एकच आहे. त्या ठिकाणी सगळ्यांना एकच अनुभव आहे.
आत्मानंदाचा, तो आत्मानंदाचा आनंदापर्यंत जर जायचं असेल तर तिथे सगळे मोठे मोठे सत्पुरुष आपली वाट बघतायत. लक्षणे म्हणजे केवळ गुण, लक्षण म्हणजे गुण आहेत फक्त, वस्तू ठायची निर्गुण. पण ज्या लक्षणांमधून निर्गुणाकडे जायचं आहे, म्हणजे सगुण रामातून निर्गुण रामाकडे जायचं आहे, त्याची सिद्धांचे लक्षणं वस्तुरूप आपल्या देहामध्ये आहे. आपल्या देहातून आपण कितीही मोठी उडी घेऊ शकतो वस्तुरूपात असून सुद्धा अलक्ष लक्षणापर्यंत आपण पोहोचू शकतो. ही एवढी मोठी संधी समर्थ म्हणतात आपल्याजवळ आहे या पुरुष जन्मात, या मनुष्य जन्मामध्ये, आणि सद्गुरू लाभलेले आहेत. तर ही संधी तुम्ही कशी सोडणार? त्या वस्तुरूपाचं लक्षण मी काय सांगणार? त्याचा आनंदाचं वर्णन मी काय करणार? आपण म्हणतो ह्या आनंदाचं मी वर्णन करू शकत नाही, पण ह्या शब्दांना सुद्धा त्याकडे मर्यादा आहे. समर्थ म्हणतात मी स्वतः घेतलेला अनुभव आहे, तो तुझा कसा घ्यावा तो तू सांग. म्हणजे इतकं मोठं सोलीव सुख पुढे असताना काय त्या कबाडामध्ये पडलं आहे असं म्हणण्याचा अर्थ सरळ. म्हणजे तथापि ज्ञानदशकी बोलिले, हे एवढं सगळं ज्ञानदशकामध्ये मी आता सांगितलं आहे म्हणून वक्तृत्व आटोपिले. ज्ञानदशकामध्ये हे जे सांगितलं आहे सिद्ध लक्षण, वक्तृत्व जर आटोपत घेतो संपत नाही आहे, विषय संपत नाही आहे. समर्थ म्हणतात इथे तर आता सुरुवात झाली आहे. वक्तृत्व आटोपिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. जे काही कमतरता वाटते ते क्षमा करा मला, समर्थ म्हणतात. कारण त्यांना खूप काही सांगायचं आहे. समजावून सांगत असताना ते म्हणतात माझे काही शब्द कमी पडले असतील, मी सांगू शकत नाही, त्याबद्दल क्षमा करा, पण माझा हेतू समजून घ्या. आता आपण जे बोलतोय ते सांगताना सुद्धा मला काही बरंच वेगळं बोलायचं आहे, पण ते बोलता येत नाही. क्षमा करा श्रोती, क्षमा करा. जय जय रघुवीर समर्थ. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षण निरूपण नाम समस दशम दशक 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. 3 ओव्या वाजते आणि थांबवते. दशक 6वा. समास पहिला. देवशोधन. चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊ न बैसावे, निमिष एक श्रीराम. कोणी एक ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैचे श्रीराम. म्हणून जास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही श्रीराम. प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, आपले महत्व जाता वेळ नाही श्रीराम. म्हणून रायापासून रंक, कोणी एक तरी नायक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती श्रीराम. जय